नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। देवघर येथील घरफोडी प्रकरणात आरोपींनी बंद घराची कुलूप तोडून सुमारे 2,16,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रणित उर्फ भुया उर्फ टोल्या पाटील, अजित उर्फ बाली पाटील व सारिका पाटील यांना अटक केली। आरोपीकडून चोरीतील दागिने तसेच एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे। तपासात आरोपींनी वाडा परिसरातील आणखी काही घरफोड्यांची कबुली दिली असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अप्पर पोलीस अधीक्षक पालघर, SS मेहर, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी सागर मालकर, दयानंद पाटील, रघुनाथ गोतारणे, विजय मडवी, गजानन जाधव, संतोष वागचौरे, चेतन सोनवणे व सचिन भोये यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडले असून पुढील तपास सागर मालकर व दयानंद पाटील हे करत आहेत।